ही जी दृष्टी आहे की बाबांचं काम झालं, त्यांनी जे एस्टॅब्लिश केलं त्याच्या पुढे मला काय करता येईल, ते अजून पुढे ही चळवळ कशी नेता येईल. कारण की हे युग डिजिटल आहे, AI चं युग आहे. मग त्याचा हात धरून मला अस्मिता दर्श किंवा प्रतिष्ठान पुढे कसं नेता येईल, या सर्व ही मुख्य भूमिका. सत्कार नक्की सगळ्यांचा केला पाहिजे, ती आमची आदर भावना आहे. व्याख्यान म्हणजे पाहिजे त्यानिमित्ताने माझ्या सगळ्या लोकांना देखील या चळवळीविषयातून नवीन गोष्टी मिळतात, अजून जोम येतो की अजून काय नवीन करायला हवं. ही व्याख्यान मला नक्कीच एक मानवंदना आहे, बाबांसाठी एक आदरांजली आहे. या हेतूने यावर्षी बहिणाबाईंचं म्हणते की आम्ही प्रतिष्ठानाच्या वतीने अत्यंत आभारी आहोत की सुरेश भावे सरांनी लगेच स्वीकृती दिली आणि एका आठवड्यात हे सगळं घडून आलं. आणि सर्व मार्गदर्शक, विचारवंत, समीक्षक आपण सर्व माझ्यासोबत आहात. असेच पाठबळ मिळत राहू आणि मी असेच काम करत राहू. धन्यवाद. हे आंबेडकरी चळवळीचं एक गॅजेट आहे आणि हे गॅजेट सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, विशेष करून नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. या उद्देशानं जे कार्यक्रम आहे की व्याख्यानमाला आहे, केवळ एका शहरापुरती मर्यादित न राहता ती ठिकठिकाणी झाली पाहिजे, किंवा ती राज्याचं नव्हे तर राज्याच्या बाहेरही त्याचे कार्यक्रम झाले पाहिजे. या उद्देशानं प्रतिष्ठान काम करते आणि त्या अनुषंगानं औरंगाबाद शहराच्या बाहेरचा पहिला कार्यक्रम आपल्याला मिळतोय, हे देखील एक मोठी गोष्ट आहे. मी